जिंतुरात आयुष्यमान सेवा सप्ताहात 1500 कार्ड वाटप। पालकमंत्री नामदार मेघना बोर्डीकरांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त अभिनव उपक्रम। डॉक्टर समीर जानिमिया पुढाकाराने उपक्रम यशस्वी। शहरातील सामाजिक उपक्रमांना नवी दिशा देण्याकरिता पालकमंत्री नामदार मेघना बोर्डीकर यांच्या अभिष्ट चिंतन दिनाचे औचित्य साधून शहरात आयुष्यमान सेवा सप्ताहाच्या निमित्तानं येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टर समीर जानिमिया यांच्या पुढाकारानं आरोग्य विषयक जनजागृतीसह आयुष्यमान कार्ड वाटपाची विशेष मोहीम राबवण्यात आली। या उपक्रमाअंतर्गत तब्बल 1500 लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेची कार्डे वितरित करण्यात आली। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे औचित्य साधून हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमाचे उद्घाटन डॉक्टर पंडित दराडे, गोविंद थिटे, टीका खान, विलास भंडारे, गणेश कुरे, राजेश राठोड, विजय जाधव, जिल्हा आयुष्यमान भारतचे प्रमुख अब्दुल करीम, आरोग्य मो यासेर, मुंजाजी पूर्णस्कर, सुलोचना चौधरी आदींची उपस्थिती होती। सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या उपक्रमाचे नेतृत्व डॉक्टर समीर जानिमिया यांनी पुढाकाराने केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन नागरिकांची नोंदणी केली। तसेच पात्र लाभार्थ्यांना तात्काळ कार्ड वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली। अनेक कुटुंबांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्यानं समाधान व्यक्त करण्यात आलं। मोहिमेदरम्यान आरोग्य विषयक माहिती देत नागरिकांना योजनांची सविस्तर माहितीही देण्यात आली। आरोग्य हीच खरी संपत्ती या संदेशाला अधोरेखित करत समाजातील वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांना सांगितले। या उपक्रमामुळे जिंतूर शहरात आरोग्य सेवेबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली असून भविष्यातही अशाच लोकाभिमुख उपक्रमाचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला। आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे राज्यमंत्री मेघनाजी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय दीदीचा संदेश होता की जिल्ह्याभरात वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून घेण्यात यावा। त्याच उद्देशाने आज आपण जिंतूर शहरामध्ये गेल्या 8 दिवसापासून आयुष्यमान सप्ताहाच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड हा लोकांना केवायसी करून तयार करून देण्याचं काम हे जानिमिया फाउंडेशन जिंतूरच्या माध्यमातून करत आहे। आणि आज आदरणीय दीदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठा शिबिर छत्रपती शिवाजी महाराज चौक जिंतूर येथे घेऊन आपण आज सकाळपासून हे शिबिर चालू केले आहे। आज 3 वाजल्या जवळपास 3 वाजल्यापर्यंत 1500 लोकांनी इथे आयुष्यमान भारत कार्ड हे तयार केलेलं आहे। आणि अजून पण लोकांची म्हणजे पूर्ण कार्ड तयार झालेलं नाही, तर असा हा एक पुढे 4 ते 5 दिवस हे अजून शिबिर चालू राहील अशा आम्ही याचं नियोजन करणार आहे। त्याच्यासाठी आपल्या जिल्ह्यातून सगळी टीम आलेली आहे। जिल्ह्याचे हेड आलेले आहे, करीम सर, त्यांची पूर्ण टीम सकाळपासून गेल्या 8 दिवसापासून जिल्ह्याचे आपल्या लोकप्रिय पालकमंत्री मेघनाजी बोर्डीकर यांच्या निमित्ताने जे आपण आयुष्यमान सप्ताह चालू केले त्याचे कार्ड तयार करत आहेत। आणि येणाऱ्या आता जे पण लोकांचे आयुष्यमान कार्ड राहिले त्यांना मी विनंती करू इच्छितो की आता कोणत्याही रुग्णालयामध्ये आयुष्यमान कार्ड एक कंपल्सरी शासनाने केलेलं आहे। पहिले आपण जुनं राशन कार्डवर किंवा आधार कार्ड राशन कार्डवर हे आपण करत होतो, पण आता कोणत्याही रुग्णालयात गेल्यावर आयुष्यमान कार्ड हे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे। त्यासाठी पुढील उपचार जर भविष्यात कोणाला उपचार घेण्याची योजनेमध्ये गरज पडत असेल तर त्याच्यासाठी आयुष्यमान कार्ड हे शासनाने अनिवार्य केलेलं आहे। त्याच्यासाठी लोकांनी लवकरात लवकर जानिमिया फाउंडेशनचे जे पण शाहरुख सर आहे, अरबाज सर आहे, सदस्य आहे, त्यांना संपर्क करून किंवा मला संपर्क करून किंवा आपल्या ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे आरोग्य मित्र बसलेले आहेत त्यांच्याशी संपर्क करून लवकरात लवकर कार्ड तयार करावे ही नम्र विनंती।